नागराज मंजुळेंची मटका किंग सिरीज सध्या चर्चेत आहे. पण ही सिरीज ज्या माणसावर आधारित आहे त्याचं आयुष्य एखाद्या थ्रिलर सिनेमापेक्षा कमी नाही. विषय सुरू करण्याआधी अनेकांना प्रश्न पडला असेल की हा मटका म्हणजे नक्की काय. सोप्या भाषेत सांगायचं तर एका मातीच्या मडक्यात 1 ते 100 आकड्यांच्या चिठ्ठ्या टाकल्या जायच्या आणि त्यातून एक लकी आकडा काढला जायचा. जो आकडा निघेल त्यावर पैसे लावणाऱ्याचं नशीब उघडायचं. पुढे याच खेळात पत्त्यांचा वापर करून ज्याने मेन मटका सुरू केला आणि अख्ख्या देशाला आपल्या तालावर नाचवलं तो माणूस म्हणजे रतन खत्री. 1960चं दशक. कराचीहून एक तरुण मुंबईत येतो. खिशात दमडीही नाही, पण डोक्यात गणिताची पक्की मांडणी. सुरुवातीला मटका न्यूयॉर्क कॉटन एक्सचेंजच्या आकड्यांवर चालायचा. पण 1961 मध्ये जेव्हा अमेरिकेने हे आकडे देणं बंद केलं तेव्हा बाजार कोसळणार असं वाटू लागलं. अशा वेळी खत्री मैदानात उतरला आणि त्याने स्वतःची सिस्टीम काढली. त्याने जाहीर केलं की आता न्यूयॉर्क नाही तर माझा आकडा चालणार. धक्कादायक म्हणजे मुंबईच्या जनतेने अमेरिकेच्या आकड्यांपेक्षा खत्रीच्या शब्दावर जास्त विश्वास ठेवला. एका माणसाने जागतिक मार्केटला बाजूला सारून स्वतःची समांतर अर्थव्यवस्था उभी केली होती. खत्रीच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट म्हणजे 1975ची आणीबाणी. इंदिरा गांधींनी जेव्हा स्मगलर आणि जुगारींवर कारवाई सुरू केली तेव्हा खत्रीला 19 महिने तुरुंगात राहावं लागलं. सरकारला वाटलं मटका संपला, पण खरा धक्का तर पुढे होता. खत्री तुरुंगात असूनही बाहेर मटका जोरात सुरू होता. का माहिती आहे? कारण काही तुरुंग अधिकारीच खत्रीचे मेसेंजर बनले होते. तुरुंगात खत्रीला एखाद्या राजासारखी वागणूक मिळायची. तिथूनच तो आपले राजकीय डावपेच आखायचा आणि बाहेरची सूत्र हलवायचा. खत्रीला पकडणं सोपं होतं, पण त्याच्या साम्राज्याला हात लावणं अशक्य होतं. खत्रीची इन्फॉर्मेशन सिस्टीम गुप्तचर खात्यापेक्षाही वेगवान होती. एकदा एका बड्या पोलीस अधिकाऱ्याने खत्रीला आव्हान दिलं, आज तुझा धंदा बंद पाडतो. खत्री शांतपणे हसला आणि म्हणाला, साहेब आजचा लकी आकडा तुमच्या पोलीस गाडीच्या नंबर प्लेटमध्ये आहे. आणि आश्चर्य म्हणजे त्या दिवशी खरोखरच तोच आकडा निघाला. खत्रीचे संबंध थेट मंत्रालयातील बड्या नेत्यांशी होते. अनेकांच्या निवडणुकांचं फंडिंग याच मटक्यातनं व्हायचं. म्हणून जेव्हा जेव्हा पोलीस कारवाईसाठी पुढे सरसावले तेव्हा तेव्हा मंत्रालयातनं एक फोन यायचा आणि ती कारवाई थंडवायची. खत्रीने अर्थव्यवस्थेला इतकं पोखरलं होतं की कायदा त्याच्या खिशात असल्यासारखा वाटायचा. 70-80च्या दशकात दाऊद इब्राहिम आणि करीम लाला यासारखे डॉन मुंबईत आपला पाय रोवत होते. त्यांना खत्रीच्या या कॅश बिझनेसमध्ये वाटा हवा होता. पण खत्रीने कधीही या गँगस्टरसमोर गुडघे टेकले नाहीत. त्याने मटक्याला बिझनेस मानलं होतं, गँगवार नाही. खत्रीने मटक्याचं जाळं पार कराची, दुबई, लंडनपर्यंत पसरवलं होतं. रोज रात्री 9 वाजता जो आकडा मुंबईत निघायचा त्या आकड्यावर कराचीच्या बाजारपेठेत कोट्यावधींची सट्टेबाजी व्हायची. सांकेतिक भाषेतले फोन कॉल्स आणि कोणालाही न समजणारं आकड्यांचं कोडवड, हे सगळं थक्क करणारं होतं. पण या ग्लॅमरच्या मागे एक काळी बाजूही होती. नागराज मंजुळेंनी सिरीजमध्ये दाखवल्याप्रमाणे एकीकडे खत्री कोट्यवधींची उलाढाल करत होता, तर दुसरीकडे गिरणी कामगार आपल्या बायकांचे दागिने गहाण ठेवून या आकड्यांच्या मागे धावत होते. मटक्यांनी काहींना लक्षाधीश केलं, पण हजारो संसार देशधडीला लावले. पोलीस प्रशासन आणि पत्रकारांचं होणारं मानसिक खच्चीकरण या मटक्याने जवळून पाहिले. संकटातून कल्पना कशी जन्म घेते हे खत्रीकडनं शिकावं. पण आयुष्याचा जुगार लावताना काय किंमत मोजावी लागते हेही त्याच्या आयुष्यावरनं समजतं. रतन खत्रीचं हे थरारक आयुष्य विजय वर्माने अक्षरशः जगलंय. त्याला साथ लाभलीये ती सई तामणकर, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, गिरीश कुलकर्णी यासारख्या दिग्गज कलाकारांची. तांत्रिक टीममधील विक्रांत पवार, रोहित रुकडे, प्रियंका दुबे आणि विठ्ठल काळे यांनी तो 1960चा काळ जिवंत केलाय. ही सिरीज केवळ मनोरंजन नाही तर मुंबईच्या इतिहासातील एक ब्लॅक चॅप्टरचं जिवंत उदाहरण आहे. तुम्हाला काय वाटतं? खत्री हा एक सामान्य जुगारी होता की हुशार बिझनेसमन? कॉमेंट्समध्ये तुमचं मत आम्हाला नक्की सांगा.